मनसे अध्यक्ष राज ठाकरे थोड्याच वेळात शिवतीर्थावरून निघणार। राज ठाकरे लोकलनं मोर्चास्थळी पोहोचणार। वाहतूक कोंडी टाळण्यासाठी करणार लोकलनं प्रवास। मतचोरी आणि मतदार याद्यांमधील घोळाविरोधात विरोधकांचा आज सत्याचा मोर्चा। ठाकरे बंधूंसह काँग्रेस आणि राष्ट्रवादी मोर्चामध्ये पूर्ण ताकदीने उतरणार। महाविकास आघाडीतील इतर पक्षांचाही असणार सहभाग। नाशिक पुण्यासह राज्याच्या विविध भागातून कार्यकर्ते मोर्चासाठी मुंबईत दाखल होणार। मोर्चातून विरोधक जोरदार शक्ती प्रदर्शन करणार। गर्दीचं रूपांतर मतपेटीत करण्याचा प्रयत्न। महाविकास आघाडीच्या मोर्चाला भाजपचंही आंदोलनानंच उत्तर। भाजप आज गिरगाव चौपाटीवर आंदोलन करणार। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, अमित साटम आणि मंगलप्रभात लोढा राहणार उपस्थित। निवडणूक आयोगाच्या विरोधात ठाकरे बंधू येत्या 2 दिवसात कोर्टात जाण्याची शक्यता। ठाकरे बंधू कायदे तज्ञांची भेट घेत असल्याची माहिती। सत्याचा मोर्चानंतर काय, याबाबत महाविकास आघाडी आणि राज ठाकरे यांच्यात बैठक होण्याची शक्यता। अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात ओबीसी महाएल्गार मेळावा। लक्ष्मण हाके उपस्थित राहणार। मराठा जीआर रद्द करण्यासाठी ओबीसी आक्रमक। ठाकरेंच्या शिवसैनिकांना महाराष्ट्र बेळगाव सीमेवर अडवलं। बेळगावात काळा दिवस साजरा करण्यासाठी जाताना रोखलं। बेळगावमध्ये सीमावासीय आज काळा दिवस पाळणार। पुण्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या दोन्ही रुपाली यांच्यात वाद पेटला। रुपाली ठोंबरे यांनी दिला राजीनाम्याचा इशारा। रुपाली चाकणकरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी ठोंबरे आग्रही। पुण्यामधील वैकुंठ स्मशानभूमीमध्ये पार पडले रोहित आर्यवर अंत्यसंस्कार। अंत्यसंस्कारावेळी रोहित आर्यची पत्नी, मुलगा मेहुणा आणि इतर 2 नातेवाईक होते उपस्थित। आर्यनं मुलांना ठेवलं होतं वेठीच। फलटणमधील डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणी महिला आयपीएस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात एसआयटी स्थापन करा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलीस महासंचालकांना आदेश। महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेखला पंजाबमध्ये अटक। अवैध शस्त्र तस्करी प्रकरणात कारवाई। राजस्थानमधील पपला गुर्जर टोळीशी संबंध असल्याचाही संशय। खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा कुटुंबियांचा आरोप। जालन्यामध्ये आज धनगर समाजाची राज्यस्तरीय बैठक। धनगर आंदोलक दीपक बोराडेंच्या नेतृत्वाखाली बैठक। एसटी प्रवर्गातून धनगर आरक्षण देण्याच्या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक। पंढरपूरमधील कार्तिकी एकादशीसाठी पोलीस प्रशासन सज्ज। तब्बल 3000 पोलीस वारकऱ्यांच्या बंदोबस्तासाठी तैनात। 7 ठिकाणी तीर्थक्षेत्र पोलीस मदत केंद्राची उभारणी। कल्याण स्टेशन परिसरामध्ये कोयता गँगचा धुमाकूळ। खुलेआम हातामध्ये कोयता घेऊन केला दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न। स्टेशन परिसरातील प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण। लातूरमध्ये 3 तरुणांवर 2 जणांनी कोयत्यानं हल्ला केल्याची धक्कादायक घटना। हल्ल्यामध्ये 2 जण गंभीर जखमी। सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांकडून तपास सुरू। लातूरच्या देवणी शहरात हिंस्र प्राण्याचा 5 ते 6 जणांवर हल्ला। 2 जणांना उपचारासाठी उदगीरला हलवलं। वनविभागानं तातडीनं प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची केली मागणी। मुंबईमध्ये 4 नव्या ठिकाणी कबूतरखाने। सकाळी 7 ते 9 या वेळेतच दाणे टाकता येणार। जुनी ठिकाणं बंदच राहणार। पालिकेची कोर्टात माहिती। एअर इंडियाला 10,000 कोटी रुपयांची गरज। टाटा सन्स सिंगापूर एअरलाइन्सकडे आर्थिक मदतीची मागणी। अहमदाबाद विमान अपघातानंतर आर्थिक समस्या बळावल्या।